आपण पाहतात नागापूर या ठिकाणी अनुजा महाराष्ट्र या ठिकाणी आज नागापूर या ठिकाणी आपल्या गावचे या ठिकाणी यांचे या ठिकाणी मध्ये महानिर्मितीमध्ये या ठिकाणी त्यांचे सिलेक्शन झाले आहे. असे आपल्या गावचे या ठिकाणी 5 जणांची या ठिकाणी आपलं महावितर निर्मितीमध्ये आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे. तर आपण फक्त पाहूया की शाश्वत SK नंतर प्रीतम सोळंके, राम सोळंके आणि श्याम सोळंके आणि गोपीनाथ कुलकर्णी या सर्वांचा आमच्या महाराष्ट्राच्या वतीने सर्वांचं मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या नागपूर गावातील ग्रामस्थ या ठिकाणी जोडले गेले. आपण त्यांची खास बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. तर प्रथम या ठिकाणी आपल्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व असे आपल्या जे की सर्वांशी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आपल्या गावचे श्री शिवाजी सर त्यांच्याशी मी थोडक्यात बातचीत करणार आहे. सर आपलं या ठिकाणी नाव सांगून आपलं या ठिकाणी. मी शिवाजी सौंदडे, नागापूर तालुका परळी योजना. आज आमच्या नागापूर गावात एक क्लास 2 पदावरून शंकर जिजाबापू सोळंके हे क्लास 2 पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यक्रम दुपारी आम्ही आटोपल्यानंतर एक सुखाची बातमी आम्हाला कळाली. आमच्या गावातील तरुण युवक शाश्वत SK, राम सोळंके, श्याम सोळंके, प्रीतम सोळंके आणि गोपीनाथ कुलकर्णी हे आमचे 5 तरुण आपल्या मित्र म्हणजे गावातील 5 मुलं ह्या टेक्निशियन 3 या पदावर रुजू झालेत. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि असाच नागापूरचा एक नोकरीचा आलेख वाढत राहो व या सर्वांची क्लास 2, क्लास 1 अशी वरचीवर बढती व्हावी ही प्रभू नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढचं आयुष्य खूप चांगलं जावो, निरोगी राहावं ही प्रभू नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपल्याशी जोडले गेले आहेत आपल्या टेक्निशियन निर्मितीच्या टेक्निशियनची ॲड निघाली आम्ही त्या महानिर्मितीचे क्लासेस एक्झाम दिली होती. त्या एक्झामचा आज रिझल्ट लागला. आमच्या गावातील 5 मुलांचं त्या रिझल्टमध्ये सिलेक्शन झालं आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने आमचा सत्कार त्यांचे मनपूर्वक आभार. पण या ठिकाणी जोडले गेलं तर सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्याला या ठिकाणी नागापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा सत्काराचं आयोजन केलं आहे. तरी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या सत्काराला आपण उत्तर असंच गावातील तरुणांनी एक शिक्षणाच्या प्रेरणा घ्यावी व एक उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं व त्यांनी पुढील वाटचालीस त्यांचा एक मार्ग निवडावा. त्यांचं पुढील भविष्य चांगलं. यानंतर आपल्याशी जोडले गेले आहेत कुलकर्णी सर आपण या ठिकाणी नाव सांगून आपण आपल्या कार्याची मी अवधूत श्रीनिवास कुलकर्णी. आम्ही सर्वजणांनी टेक्निशियनची जी आज परीक्षा दिली होती आज आम्ही 5ही जण म्हणजे उत्तीर्ण झालो आहोत. तरी मला रामभैया, श्यामभैया, प्रीतमभैया, वाघदादा, शाश्वत SK यांची खूप मदत झाली. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन झालं. त्या मार्गदर्शनामुळं माझंही मेरिटमध्ये नाव आलं. त्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि पूर्ण गावकऱ्यांचे आभार मानतो. ठीक आहे. आपण या ठिकाणी परीक्षेची तयारी कशा प्रकारे आपण केली? क्लासेस लावले होते, घरी अभ्यास चालू होता. तर आपण ह्या परीक्षेसाठी आपण तयारी कशी केली? रीडिंग आणि वाचन ते ज्या परीक्षेमध्ये जे काही येईल त्याचं जास्तीत जास्त वाचन करून त्याच्या ह्याच्यावर परीक्षा पास. धन्यवाद. यानंतर आपल्याशी जोडले गेले आहेत शाश्वत SK सर आपल्याशी आपलं म्हणत. मी याच्या अगोदर 19मध्ये एक्झाम दिली होती. त्यावेळेस मी 4 मार्काने गेलो होतो आणि त्यानंतर प्रयत्न चालू ठेवले आणि असं एक्झाम दिल्यानंतर माझा रिझल्ट आला. मेरिटमध्ये आलो. आपण या ठिकाणी सर्व गावातील युवकांना आपण काय संदेश देणार?
प्रयत्न करत राहणे हे भाग्य असतं. कंटिन्यू प्रयत्न करत राहावे सर्वांनी. प्रयत्न हेच यश आहे. प्रयत्नामध्येच यश मिळतं. आपण या ठिकाणी तयारी करत असताना आपल्यासमोर कुठले आपले आव्हान होते? मला फक्त टेक्निशियन म्हणूनच जॉईन व्हायचं आणि त्याच अभ्यास करत तेच कंटिन्यू करत राहिलो. आता मला रिझल्ट भेटला. आपण या ठिकाणी आपला अनुभव पुढे कसा काम प्रामाणिकपणे करत राहील. सर्वांचे आशीर्वाद राहावा. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याशी अतिशय युवकांना मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. यानंतर आपण गेले प्रीतम सोळंके सर, आपलं या ठिकाणी नाव सांगून आपण या ठिकाणी जे आपण सगळे संपादन केलं आहे त्याविषयी आपण थोडं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर एकत्र तयारी करतो एका विचाराची आणि सर्व तयारी करू. क्लासेस रिडिंग वगैरे आम्ही अभ्यास जवळपास 12 तास अभ्यास केला या परीक्षेचा. खूप दिवसापासून तयारी करतो. त्याचा आज यश आलं. सर्वांचे आशीर्वाद प्रार्थना केली फळ मिळाला. आपण या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद सर. यानंतर आज आपल्याशी जोडले गेले आहेत आपले राम सोळंके सर. सर आपण या ठिकाणी जे आपण आपण या ठिकाणी जे संपादन केलं यावर आपलं म्हणणं काय? मी राम रमेश आजकाल शासनाच्या जवळपास जागा 2019ला जागा निघाल्या होत्या. त्यावेळेस आम्ही सर्वांनी पेपर दिले होते. पण त्यावेळेस काय प्रत्येकाचं 2-4 मार्कानं राहून गेलो होतो. 2019च्या नंतर 24ला 5 वर्षानंतर तब्बल 5 वर्षानंतर जागा निघाल्या. त्यावेळेस आम्ही सर्वांचा ग्रुप एक युनिट बनवलं. सर्वांनी एका टायमाला अभ्यासाला बसणे, रिडिंग करणे, चर्चा करणे आणि त्याच्यातून आम्ही या परीक्षेला सामोरे गेला. आणि सर्वांचंच आमच्या ग्रुपमध्ये सर्वांचं सिलेक्शन सगळ्या गावातले बी असतील आणि बाहेरचे बी असतील सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी आपल्या गावकऱ्याच्या वतीने यांचा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला. आपल्या गावातील काही या ठिकाणी नेते मंडळी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आपल्याला जोडले गेले. सर आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी जे संपादन केलं यावेळेस आपण काय आपलं म्हणणं काय? आज जसं आता शिवाजीराव सोंदळे यांनी सांगितलं की आज माझे गुरु आदरणीय शंकररावजी सोळंके सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि ते कार्यक्रम आटोपल्यानंतर जसं हे 5 तरुण या नोकरीमध्ये सगळे झाले अशी बातमी व्हॉट्सअपवर आल्यानंतर अत्यंत आनंद झाला. आणि सांगायचं म्हणजे की ह्या 1-2 वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागण्याचं नागापूरमधील तरुणांचं प्रमाण वाढत आहे व ते अभ्यासाचं सुद्धा प्रमाण वाढत आहे. आणि ह्याच्यामध्ये राम रमेश सोळंके, श्याम रमेश सोळंके, प्रीतम सोळंके, शाश्वत एस.के, गोपीनाथ कुलकर्णी यांनी जे यश मिळविलं आहे ते यश म्हणजे हे नागापूरच्या मानाचा शिरपेच्यात मानाचा तुरा आहे असं मला वाटतं. आणि ह्यांचं यश पाहून इथून पुढील तरुणांनासुद्धा यांच्या पावलावर पाऊल ठेवावं एवढीच मला वाटते. मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन, पुढील कार्य शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी अशाच आपल्याशी नवीन तर यानंतर आपल्याशी ज्यांचा आज या ठिकाणी सर्व नागापूर गावाच्या वतीने एक सत्कार ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ आणि मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व या ठिकाणी पदाधिकारी यांच्या वतीनं सरांचा या ठिकाणी अतिशय मोठा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या शिवसेनेचे नेते या ठिकाणी प्राध्यापक किर्तीमुंडे सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या या कार्याला मी सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मला शुभेच्छा. धन्यवाद. तर यानंतर आपल्याशी जोडले गेलेत आपल्या सत्कारावरती आपली खास धन्यवाद. या सर्व मुलांचे राम, श्याम, प्रीतम, शाश्वत आणि गोपीनाथ खरं पाहिलं तर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, परिश्रम केलेले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळं त्यांना आजचं जे यश आहे ते दिसतंय आणि असंच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी याच्यापेक्षाही आणखी त्यांनी पुढच्या टॉप लेवलला जावं असं या प्रसंगी मी व्यक्त करतो. आणि त्यांचं जीवन अगदी उंचावून भरारी घ्यावं, मोठं व्हावं खूप आणखी
असं मला या प्रसंगी वाटतंय. एवढंच मी बोलू इच्छितो. सर आपण आणि या ठिकाणी- अभिनंदन सगळ्यांचं. ठीक आहे सर, आपण या ठिकाणी जे आपल्या या गावाचे जे युवक या ठिकाणी यांनी यश संपादन केलं तर त्यावर आपलं म्हणणं काय सर? यश संपादन करण्यामागं काय असतं माहिती का? खूप मेहनत असते, चिकाटी असते, परिश्रम असतं. कुठलाही परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण यांच्या हे 5 जण आपल्या गावचे लागलेले आहेत. यांची प्रेरणा घेऊन बाकीचे सुद्धा मुलं लागणार आहेत. कारण उत्तरोत्तर लोकांना काय माहिती का, प्रगती मुलांना बाकीचे यांचे जे काही छोटे मुलं आहेत त्यांना जर हे असं कार्यक्रम तुमच्या ह्याच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दाखवलं त्यांना, तर त्यांनाही असं वाटतं की आपण यांच्यासारखं बनावं, कुठंतरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं नोकरी लागावी. यांनी जसं उज्ज्वल भविष्य यश संपादन केले तसं संपादन करावं असं त्यांना सुद्धा वाटेल. ठीक आहे, धन्यवाद सर. या सरांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी जे नवं आपल्या गावचे ज्यांनी या ठिकाणी यश संपादन केलं आहे त्यांना त्यांनी अतिशय मोलाचा आणि सल्ला दिला आहे. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. यानंतर आपल्या गावातील जे नांदक नगरी मी किरण सोळंके. आज आमचे 5 बंधू लागले. आनंद खूप आहे, शब्दात देखील मांडता येणार नाही एवढा. तरी समस्त गावकरी यांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन. व त्यांना मी बोलल्यानंतर त्यांचं यश आपल्या गुरुजनांना व आईवडिलांना अर्पण केलेलं आहे. कारण त्यांच्या या खडतर प्रवासामध्ये त्यांना गुरुजनांचा व त्यांच्या आईवडिलांचा खूप असा मोठा आधार राहिला असं ते म्हणले. व त्याने केलेले प्रयत्न संपादन करून त्यांनी खऱ्या अर्थाने आईवडिलांना आपल्या कष्टाचं फलित करून दिलं. त्याबद्दल त्यांचे खरोखरच मनोमनी खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. सर्व गावाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. कॅमेरामॅन राम सोळंके. धन्यवाद. चला लावा माधव होका लावा. तुम्ही 5 जण अभिनंदन. चला घ्या.